once more, once more, once more. गाना बजाओ। किनारे बड़े तन्हा थे, तू आके इन्हें छू ले बस, यही तो मेरे अरमां थे। सारी दुनिया से मुझे क्या लेना है, बस तुझको ही पहचानूं, मुझको ना मेरी अब खबर हो कोई, तुझसे ही खुद को मैं जानूं। रातें नहीं कटती बेचैन से होके, तुझी गुजरने लगे, इश्क तो जरा सा ख्वाब बन गया है। तालियां होनी चाहिए यार हमारे हात मजेत ना एडिटिंग करताय ना करायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने एडिटिंग. तुम्ही सोप्या पद्धतीने एडिटिंग करू शकता. तर आपल्या चॅनलची बिटमार्क तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल, शेक इफेक्ट पण मिळून जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्रामवरती जायचं आहे आणि नंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेअरवरती क्लिक करून ॲपवरती टच करायचं आहे. परत एकदा शेअर बटनावरती अलाइट मशीनवरती टॅप करायचं आहे. त्यानंतर आपले प्रोजेक्ट इम्पोर्ट होऊन जाईल. तरी पण तुम्हाला काय अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. त्यानंतर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला बिटमार्क खोलायचे आहे. तुम्हाला बिटमार्क सॉन्ग दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर मी एक ओव्हरले दिलेला आहे, तो या व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे. तर आपण ओव्हरले ॲड करूया. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला तो अशा प्रकारे तर आपला ओव्हरले इफेक्ट ॲड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला मी तुम्हाला एक इमोजी दिलेला आहे, तो या व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे मूव्हिंग ट्रान्सफरमध्ये जाऊन तुम्ही अशा प्रकारे त्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फोटो लावायचे आहेत, तर आपण फोटो लावून घेऊया. तर तुम्हाला अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे आहे. मी आता सर्व फोटो लावलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळे फोटो आपले ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक मी शॅडो दिलेला आहे, तो शॅडो ॲड करायचा आहे. तर मी अशा प्रकारे हा शॅडो ॲड करतो. हा ॲड केल्यानंतर आपल्याला थोडा खाली खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा बरोबर यायचं आहे 10.1ला. त्यानंतर इमेजमध्ये जाऊन तुम्हाला एक लोगो दिलेला आहे, तो इमोजी तुम्हाला सेट करायचा आहे. नेमचा PNG आहे, ते सेट करायचं आहे. त्यानंतर सेट केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जायचं, पहिला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्याला बिटमार्कमध्ये यायचं आहे. बिटमार्कमध्ये आल्यावरती आपला जो पहिला फोटो आहे त्याला इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे व एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला क्लिक करायचा आहे. तसेच सर्व फोटोंना एक फोटो सोडून सर्व फोटोंना बिटमार्क लावून द्यायचा आहे. तर आपण एक फोटो सोडून बिटमार्क लावत आहोत, तसेच तुम्हाला लावायचं आहे. तुम्ही बघू शकता एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला इफेक्ट लावायचा आहे आणि जे बाकीचे उरले आहे त्याला आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तर आपल्याला परत शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. दुसरा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर परत एकदा बिटमार्कमध्ये जायचं आहे आणि जे उरलेले फोटो आहेत त्यांना आपल्याला हा इफेक्ट देऊन टाकायचा आहे. तर मी अशा प्रकारे इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, मी आधी नवीन होतो तेव्हा मला काही कळत नव्हतं अलाइट मोशन ॲप म्हणजे काय आणि कसं वापरायचं. तर तुमच्यापैकी बरेच जण असतात नवीन जॉईन केलं असेल, तर तुम्ही अलाइट मोशन डाउनलोड कसे करायचे, वापरायचे कसे, त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण व्हिडिओ चेकआउट करू शकता. तर आपण अशा प्रकारे सगळ्या जे उरलेत त्या फोटोला हा इफेक्ट देऊन टाकू. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट आपला लागलेला आहे. ही बघा, हे माझा भाऊ आला, मला त्याला वायफाय लागते. तुमच्या पण भावाला टॅग करा.
अरे मी एडिटिंग करतोय 2 मिनटं थांब की, लगेच तुला वायफाय पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या फोटोंना सर्टिफिकेट लागलेलं आहे. त्यानंतर शेअरच्या बटनावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओमध्ये जाऊन 700p HD तुम्हाला जेवढं HD पाहिजे तेवढं तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. तर हा व्हिडिओ आता गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट पण करा.